विकास केला, पण 5 जणांच्या रूपाने तो पुन्हा जगणार. नाशिक. महाले कुटुंबियाने पोटच्या गोळ्याचे अवयव दान करून समाजासमोर आदर्श ठेवला. मृत्यू हे अटळ सत्य असले तरी आपल्या जाण्याने जर कोणाचे आयुष्य उजळणार असेल तर त्या मृत्यूला पवित्र स्वरूप यज्ञाचे प्राप्त होते. बागलाण तालुक्यातील गोलवाड येथील अवघ्या 14 वर्षांच्या विकास यशवंत महाले या मुलाच्या निधनाने नाशिकमध्ये अशाच एका माणुसकीच्या महायज्ञाची प्रचिती आली. एका ग्रामीण आणि कष्टकरी कुटुंबाने पोटच्या गोळ्याच्या विरहाचे दुःख बाजूला सारून घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयाने समाज मनावर माणुसकीची मोहर उमटवली आहे. बागलाण तालुक्यातील गोलवाड येथील विकास महाले हा युवक मोटारसायकल अपघातात गंभीर जखमी झाला होता. नाशिक येथील मराठा विद्याप्रसारकच्या डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न अपयशी ठरले आणि डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केले. प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या समन्वयाने शुक्रवारी रात्रीपासून अवयव वितरणाची धावपळ सुरू झाली. शनिवारी पहाटे 5 ते सकाळी 11 या वेळेत शस्त्रक्रिया करून विकासचे अवयव दान करण्यात आले. मूत्रपिंड व यकृत पुणे येथील रुग्णालयात ग्रीन कॉरिडॉरद्वारे तातडीने रवाना करण्यात आले. डोळे डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय नेत्रपेढीला देण्यात आले. त्वचा डॉक्टर नेहते रुग्णालयाच्या त्वचापेढीस देण्यात आली. अशा कठीण प्रसंगी अवयवदान समुपदेशक डॉक्टर संजय रकिबे यांनी विकासच्या कुटुंबाचे समुपदेशन केले. आपल्या मुलाचे अस्तित्व दुसऱ्याच्या रूपात जिवंत राहू शकते ही भावना समजताच या आदिवासी भागातील सर्वसामान्य कुटुंबाने अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतला. या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे. स्टार लक्ष मराठी न्यूज कुटुंबाच्या या निर्णयाला सलाम करतो. वृत्तसंकलन रफिक सय्यद.